राष्ट्रवादीकडून वर्षाबेन पटेल तर डॉक्टर खुशाल बोपसे भाजपचे संभाव्य उमेदवार। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहेत। रविवारी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने वर्षाबेन पटेल यांच्या नावाची मतदारसंघात चर्चा असून त्यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा होणे बाकी आहे। भाजपकडून माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपसे यांच्या नावाची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे। पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी घोषित केली नाही। निवडणूक जाहीर झालेली आहे आणि पुढल्या महिन्याच्या 11 तारखेला इथे निवडणूक होणार आहे। आज मार्चची 13 तारीख आलेली आहे, पण आतापर्यंत सुद्धा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आपला उमेदवार हा जाहीर केलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण मतदाता हा संभ्रमात आहे की आपण काय करायचं, कोणाच्या कामाचं अवलोकन करायचं आणि कुणाला मतं द्यायची, आपला उमेदवार कोण असेल याबद्दल प्रत्येक मतदाता हा संभ्रमात आहे। माझं यावर एवढंच म्हणणं आहे की कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने कमीत कमी 1 वर्ष अगोदर नियोजित उमेदवाराचे नाव हे जाहीर करायला पाहिजे आणि त्यालाच समोर उमेदवारी द्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। कारण ज्यामुळे लोकांच्या मनात जो भ्रम निर्माण होतो किंवा त्याच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांनी समाजात केलेल्या कार्याबद्दल जी जनजागृती आहे ही आधीच व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। नुसतं पक्षाच्या नावावर मतं मिळून कोणताही उमेदवार ऐन वेळेवर लादला जातो आणि त्यावेळेस सर्व कार्यकर्ते हे चलविचल होतात, मतदाता हे भ्रमित होतो आणि योग्य उमेदवाराची निवड होत नाही। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राजकारण खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके, माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपसे यांच्या अवतीभोवती फिरत आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत दिले आहेत। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।